सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 13 जानेवारी 2025 पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा ॲडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग PR। पाटण तालुक्यातील 38 पतसंस्था दिवाळखोरीत, ठेवीदारांच्या पैशावर डल्ला मारून संचालक भूमिगत। पाटण तालुक्यात सध्या 235 पतसंस्था कार्यरत असून दिवाळखोरीमुळे पतसंस्था बंद होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे। पाटण तालुक्यात आजवर स्थापन झालेल्या पतसंस्थांपैकी 38 पतसंस्था दिवाळखोरीत निघाल्याने कायमच्या बंद झाल्या आहेत अशी माहिती समजते। या धक्कादायक बाबीमुळे पतसंस्थांमध्ये ठेवी ठेवणाऱ्यांचे प्रमाण पूर्वीपेक्षा अत्यंत कमी झाले आहे। पैसे वाटण्यापेक्षा पायाभूत सुविधांवर खर्च केल्यास विकास, जागतिक मराठी संमेलनात अर्थतज्ञांचे मत। पैसे वाटण्यापेक्षा संधी, शिक्षण, आरोग्य व पायाभूत सुविधांवर खर्च केल्यास विकास होईल असे प्रतिपादन अनेक अर्थतज्ञांनी व्यक्त केले। जागतिक मराठी अकादमी आणि रयत शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथे सुरू असलेल्या शोध मराठी मनाचा या 20व्या जागतिक मराठी संमेलनात रुपया, डॉलर व बिटकॉइन या विषयावरील परिसंवादात ज्येष्ठ अर्थतज्ञ विद्याधर अणास्कर, डॉक्टर नीरज हातेकर व जयराज साळगावकर हे उपस्थित होते। ज्येष्ठ पत्रकार विजय सोरमारे व कर्मवीर विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विजय कुमार यांनी या अर्थतज्ञांना भारतीय अर्थव्यवस्थेतील बारकाव्यांवर बोलते केले। यावेळी अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती, शिक्षणाची दुरावस्था, पायाभूत सुविधांची देशाच्या ग्रामीण भागात असलेली भीषण स्थिती, संधी निर्माण करण्यात असलेली अनास्था अशा विविध विषयांवर त्यांनी भाष्य केले। सहकार विभागाशी निगडीत सर्व संस्थांचा कारभार पारदर्शक असावा, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील। सहकार विभागाशी निगडीत असलेल्या सर्व संस्थांचा कारभार हा पारदर्शक असला पाहिजे अशी शासनाची अपेक्षा आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी, व्यापारी व संस्थेत काम करणाऱ्यांना न्याय दिला पाहिजे असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केले। कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती नियोजित व्यापार संकुल भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आज साताऱ्यात जनता दरबार, आमदार शशिकांत शिंदे राहणार उपस्थित। सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार शशिकांत शिंदे यांचा जनता दरबार सोमवारी दिनांक 13 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता राष्ट्रवादी भवन सातारा येथे आयोजित केला आहे। नवीन महाबळेश्वर प्रकल्प म्हणजे निसर्ग संपवण्याचा घाट, ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ डॉक्टर मधुकर बाचुळकर। राज्यात 16% जंगल शिल्लक आहे तरी देखील शासन गंभीर नाही। पर्यटन हा मोठा व्यवसाय झाल्याने पर्यावरण ढासळत चालला आहे। पर्यटनाची व्याप्ती वाढवा व महसूल गोळा करा हा शासनाने काही वर्षापूर्वी काढलेला आदेश पर्यावरणाच्या नडीचा घोट घेत आहे। फुलांच्या 10पट पर्यटकांची गर्दी झाल्याने कास पठाराला जैवविविधता अडचणीत आली। नवीन महाबळेश्वर पर्यटन प्रकल्प म्हणजे दुर्मिळ वनस्पती संपवण्याचा घाट म्हणावा लागेल। शासनाने आणलेले नवीन महाबळेश्वर पर्यटन निसर्गपूरक अटी व नियम लावणारे असेल तर त्याला विरोध राहणार असे परखड मत ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ डॉक्टर मधुकर बाचुळकर यांनी व्यक्त केले। जिल्हा परिषद मैदानावर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी नगरीत आयोजित करण्यात आलेल्या 24व्या ग्रंथ महोत्सवात वाढते पर्यटन, ढासळते पर्यावरण या परिसरावर डॉक्टर बाचुळकर बोलत होते। खटावच्या तहसीलदार बाईमानी आणि तलाट्यांना 27 जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण। लाच प्रकरणी खटावच्या तहसीलदार बाईमानी आणि 2 तलाट्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज वडूज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने टाळला असला तरी त्यांना दिनांक 27 जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण दिल्याची माहिती बचाव पक्षाचे वकील प्रसाद खराडे यांनी दिली। तहसीलदार व 2 तलाट्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने वडूज न्यायालयाने हा अंतरिम आदेश दिल्याचे ॲडव्होकेट खराडे यांनी सांगितले। पुणे सातारा महामार्गावर भीषण अपघात, 24 वर्षीय तरुणीचा मृत्यू, दुचाकीस्वार गंभीर जखमी। पुणे सातारा महामार्गावरील नीरा नदी पुलाजवळ शिंदेवाडी येथे झालेल्या भीषण अपघातात 24 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे। ही दुर्दैवी घटना रविवारी घडली असून शिरोळ पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे। पुण्यातील नामांकित IT कंपनीत कार्यरत 3 तरुण आणि 1 तरुणी महाबळेश्वरला फिरण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते। खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी गावाजवळील नीरा नदी पुलावर भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघाताने रुबेल सिन्हा वय 24 रस्त्यावर पडली आणि तिच्या शरीरावरून ट्रक गेल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला। दुचाकी चालवणारा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शिरवळला कंपनीच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या, कामगार संघटना पदाधिकाऱ्यांचा त्रास। खंडाळा तालुक्यातील केसुर्डी हद्दीतील एका आंतरराष्ट्रीय कंपनीच्या संघटना पदाधिकारी व कामगारांच्या त्रासाला कंटाळून एका कर्मचाऱ्याने किचनमधील छताच्या लोखंडी हुकाला नायलॉन दोऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे। अविनाश अशोक कोडक वय 28 मूळ राहणारा हंगिरगे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर, सध्या राहणार पवाराळी शिरवळ असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे। ही घटना शुक्रवारी दिनांक 10 जानेवारी रोजी रात्री 10:30च्या सुमारास उघडकीस आली। जेवायला वाढले नाही म्हणून आईचा खून, मान तालुक्यातील पिंगळी बुद्रुक गावची घटना। मद्यपी मुलाला जेवाय वाढण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात मुलाने आईचा खून केल्याची घटना घडली आहे। पिंगळी बुद्रुक तालुका मान येथील 34 वर्षीय युवकाने शुक्रवार दिनांक 10 जानेवारी रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पाण्याचा हंडा आईच्या डोक्यात मारून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आहे। फॅक्टरी येथे सुमारे 54 लाखांची वीज चोरी, दोघांवर गुन्हा। 54 लाखांची वीज चोरी केल्याप्रकरणी 2 जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पानमळेवाडी पोस्ट रामनगर तालुका सातारा येथील आयस फॅक्टरी येथे 54 लाख रुपयांची वीज चोरी करून वीज कंपनीचे नुकसान केल्याप्रकरणी आयस फॅक्टरी येथील ग्राहक सादिया हैदर अली बागवान आणि वीज वापरदार
हैदर अली बागवान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा। व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करा।